आपलं नाव सांगा पूर्ण. प्रकाश बाळकृष्ण साटम. अच्छा, राहणारे कुठले? राहणारे कुठले? कुठल्या ठिकाणी? आधी गाव सांगा. गाव आमचं कुडाळ तालुका आहे. मुंबईमध्ये किती वर्षापासून राहतो? मुंबईमध्ये माझा जन्मच मुंबईमध्ये झाला होता. मध्यंतरी मी गावी होतो. अच्छा, मग ठाण्याला इथे कुठे राहता? ठाण्याला इथे उल्हासनगर. बरं. आणि कामासाठी कुठे इथे? कामासाठी निंदाळे ते सिक्युरिटी म्हणून जवळजवळ माझं 1 वर्ष मी विक्रोळीला केलं. 1 वर्ष मी इथे विस्तार म्हणून ठाण्याला केलं. त्याच्यानंतर आता इथे आलो. इथे किती वर्षापासून करताय? आता 1-2 वर्ष झाली. काय कसं ड्युटी टायमिंग काय असतं? 8 तासाची ड्युटी असते. सकाळी किती वाजता? सकाळी 8 ते 4. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मग सकाळी आता तुम्ही इथे सकाळी 8 वाजता येता बरोबर? घरातून किती वाजता निघता? घरातून जवळजवळ 7 वाजता निघतो. आणि मग इथे 8 वाजता पोहोचता बरोबर? डबा घेऊन येतं ना? आणि संध्याकाळी 4ला गेल्यानंतर मग काय वेगळा कार्यक्रम असतो का घरी? वेगळा कार्यक्रम म्हणजे माझं मॅरेज ब्युरो असल्यामुळे ते माझं चालूच असतं. कोणाला काय दाखवायचं. मग तुम्ही इथे ड्युटीवर असल्यावर मॅरेज ब्युरोचं कसं? त्यावेळेला थोडंसं म्हणजे कसं इथं वेळ मिळाला तर काहीतरी मुद्दा म्हणून नाही. काय इथे पगार काय मिळतो तुम्हाला? जे पगार 8 तासाची 4,000. याच्यापूर्वी तुम्ही कुठे काम केलं होतं? याच्यापूर्वी मी सेंच्युरियनला अप्रेंटिसशिप केली होती. सिक्युरिटी म्हणून असतं? नाही, अप्रेंटिसशिप म्हणजे ह्याच्यामध्ये मेकॅनिकल मध्ये. अच्छा. ही एनसीपीसीची दिल्लीची परीक्षा पास झाल्यानंतर रेल्वेमध्ये 2-3 वर्ष कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलं. त्याच्यानंतर निंदाणे जॉब पोरबंदर रोडला केले, इथे ठाण्याला केलं, परत सेंच्युरियनला केलं. सेंच्युरियनला कंपनी लॉकआउट झाली. मग मी माझा स्वतःचा बिझनेस चालू केला होता. काय तर आणि त्यांचे ऑटो पार्ट्स वगैरे बनवायचे मॅन्युफॅक्चर. मग ते बंद? मग लॅमिंग्टन रोडला सप्लाय करायचं. बजाजला लॅमिंग्टन रोडला सप्लाय. ते बंद का केलं? ते कॉम्पिटिशन मध्ये मला बंद करावं लागतं. बरं. आता तुमचं वय किती आहे? आता माझं 59. आणि मग घरामध्ये काय फॅमिली किती? घरामध्ये फॅमिली किती? घरामध्ये मी, मिसेस, माझा मुलगा आणि माझी सून आहे. मुलगा काय करतो? मुलगा जॉबला आहे. शाकीनगर अंधेरीला बीकॉम झालेला आहे. तो आता स्टोर इंचार्ज म्हणून. आणि सूनबाई काय करते? सूनबाई तिथेच आहे, अकाउंटला आहे. तुम्ही मग या वयामध्ये का काम करताय? म्हणजे रिकामी वेळ बसल्यानंतर हाताला अनेक उद्योग आहेत. त्याच्यापेक्षा कुठेतरी आपल्याला 2 पैसे अधिक मिळतील तर ते अधिक बरे आहेत ना. आणि तेवढं टेन्शन घरात राहत नाही. म्हणजे डोक्यावर टेन्शन कुठलं राहत नाही. कामामध्ये व्यस्त असल्यामुळे टेन्शन अजिबात राहत नाही त्याच्यामुळे. आणि तब्येत वगैरे यामुळे चांगली जाते. कारण माझं हे फिरतीचं काम आहे. वधूवर मध्ये करतो, 4-4 माळी काढायचं, कुठं 5 माळी काढायचं, प्रत्येक ठिकाणी चालत फिरत. त्याच्यामुळे हे अजून माझी चांगली आहे. आणि इथे सुट्टी कधी असते? सुट्टी अशी नाही. तुम्हाला जर सुट्टी घ्यायची असेल आणि सुट्टी त्यांना इन्फॉर्मेशन देऊन, त्यांना अगोदर इन्फॉर्मेशन देऊन त्यांना सुट्टी घ्यावी लागतात. पगार कापतात का? हो, पगार कापतात. तुम्हाला स्वतःहून काही सांगायचंय का? काय नाही, मी म्हणतो आता की म्हणजे कसं आहे, तरुण वर्ग म्हणतात की नोकऱ्या नाही किंवा काय नाही. आता या वयामध्ये मी एवढा उपयोग करतोय, बिझनेस करतोय, माझा हे सिक्युरिटी म्हणून काम करतोय, तुम्हालाही मिळू शकतात ना.